नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय का? तुम्ही एफ-एन-ओ ट्रेडिंग करताय का? आणि तुम्हाला ओव्हर ट्रेडिंगचा प्रॉब्लेम होतोय का? म्हणजे ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की सकाळी आपण 9:15 मार्केट ओपन झाल्यानंतर आपला जो काही ॲनालिसिस आहे तो करायला घेतो. पहिला ट्रेड आपल्याला मिळतो. पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला ₹2000 प्रॉफिट होतं. मिनिमम प्रॉफिट पकडतो इथे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की झाला, आजचा ट्रेड कंप्लीट झाला. थोड्या वेळानंतर तुम्ही परत स्क्रीन बघता आणि तुम्हाला वाटतं की अजून एक आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते आहे आणि आपण ट्रेड घ्यायला पाहिजे. तो ट्रेड तुम्ही घेता आणि तुम्हाला ₹3000 नुकसान होतं. आता इथे तुम्ही सकाळी ₹2000 कमवलेले आहेत, आता ₹3000 मायनस गेलेले आहेत. तर तुम्ही काय म्हणता की अजून एक अपॉर्च्युनिटी शोधूया आणि हा लॉस जो आहे तो भरून काढूया. परत तुम्ही तिसरा ट्रेड घेता, तिथे तुम्हाला थोडासा लॉस होतो. त्याच्यानंतर परत चौथा ट्रेड घेता, तो लॉस भरून काढायसाठी. परत त्याच्यानंतर अजून एक लॉस भरून काढायसाठी ट्रेड घेता. तर याला सगळ्यालाच ओव्हर ट्रेडिंग असं म्हणतात. आणि हे ओव्हर ट्रेडिंग जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर एकतर तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग पाहिजे, इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे आणि दिवसाला आपल्याला 3 किंवा 4च ट्रेड करायचे आहेत असं ठरवलं पाहिजे. पण तसं होत नाही. आपण थोडंसं प्रवाहामध्ये वाहत जातो आणि आपले एक्स्ट्रा ट्रेड होतात. मग आपल्याला काय इथे मार्ग आहे? तर झिरोदा तुम्ही वापरत असाल तर झिरोदाने किल स्विच नावाचं एक फीचर आणलेलं आहे. त्या फीचरमुळे तुम्ही काय करू शकता? ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल करू शकता. आता हे फीचर काय करतं की जो सेगमेंट आहे तो सेगमेंट 12 तासासाठी डिॲक्टिवेट करतं. 12 तासासाठी काय करतं? डिॲक्टिवेट करतं. म्हणजे तुम्हाला जर ऑप्शन्स ट्रेडिंग करायचं नसेल, तुमचा ट्रेड पॉझिटिव्ह बंद झाला असेल तर त्यानंतर तुम्ही लगेच तो सेगमेंट डिॲक्टिवेट करू शकता आणि 12 तासासाठी तुमचा तिथे ट्रेड होणार नाही. जरी तुम्ही ट्रेड करायला गेलात तरी ट्रेड होणार नाही, ऑर्डर रिजेक्ट होणार. आता हे फीचर कसं वापरायचं? त्यासाठी तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचं आहे. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर कन्सोलमध्ये पोर्टफोलिओवर क्लिक करायचं आहे. पोर्टफोलिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. त्याच्यानंतर हा जो 3 बटनांचा मेन्यू दिसतो त्याच्यावर क्लिक करायचा आहे. माय अकाउंटवर क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर गेल्यानंतर हे जे निळ्या कलरचं बटन आहे ॲरोचं, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सेगमेंटमध्ये जायचं आहे. सेगमेंटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला इथं किल स्विच बघायला मिळतं. किल स्विच आपल्याला काय सांगतंय? ॲक्टिवेट ऑर डिॲक्टिवेट ट्रेडिंग सेगमेंट ऑन युअर अकाउंट. वन्स अ सेगमेंट इज डिॲक्टिवेटेड इट कॅनॉट बी ॲक्टिवेटेड फॉर 12 hours. 12 तास आपण हे करू शकत नाही. आता तुम्ही ऑप्शन्समध्ये जर ट्रेड करत असाल आणि ते सेगमेंट जर 12 तास बंद झालं, तुमचं प्रॉफिट झाल्यानंतर बंद करायचं आहे. समजा मला आता 12:49 झालेत. 11:30 मला ऑप्शन्समध्ये प्रॉफिट झालं ₹5000. फॉर एक्झाम्पल तुम्हाला झालं ₹5000 प्रॉफिट आणि तुम्हाला वाटतंय की आता बंद करायचं आहे, स्क्रीन बंद करायची आहे, पण कंट्रोल होत नाही आहे, इमोशनली कंट्रोल होत नाही आहे, मेंटली कंट्रोल होत नाही आहे. त्यावेळेला तुम्ही सेम ह्या किल स्विच फीचरचा वापर करायचा आहे आणि फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटच 12 तासासाठी बंद करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्ही ट्रेड घ्यायचा प्रयत्न जरी केला तरी 12 तासासाठी ट्रेड तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणजे समजा तुम्ही 11:30 वाजता बंद केलं तर रात्री 11:30 वाजेपर्यंत तो सेगमेंट बंद राहणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही परत ॲक्टिवेट करत नाही तोपर्यंत तो ॲक्टिवेट होणार नाही. असं नाही आहे की ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होणार आहे. तो ॲक्टिवेट करावा लागतो. तो करायचा कसा तेही सांगणार आहे. पहिल्यांदा बंद कसा करायचा ते सांगतो. आता फ्युचर ऑप्शन मला बंद करायचा तर सिम्पली मी इथे सिलेक्ट करणार आहे. हा जो बटन आहे सिलेक्ट करणार आहे. जो कुठला सेगमेंट तुम्ही इक्विटी इंट्राडे करणार असाल तर इक्विटी इंट्राडे पण करू शकता. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथं विचारलं जातं डिॲक्टिवेट NAC F&O. वन्स डिॲक्टिवेट सेगमेंट कॅन ओनली बी रिॲक्टिवेट आफ्टर 12 hours. ऑल ऑर्डर्स ट्रिगर्ड बाय GTT बास्केट स्टॉक SIP विल बी रिजेक्टेड. जर तुम्ही हे केलं तर ज्या ऑर्डर लावलेल्या असतील त्या सगळ्या रिजेक्ट होऊन जातील. त्यामुळे ऑर्डर पहिले एक्झिक्यूट करून घ्या आणि त्यानंतरच मग जे काय आहे ते किल स्विच ॲक्टिवेट करा. तर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईलवर एक OTP येतो. मित्रांनो, इथे OTP आलेला नाही आहे आणि डायरेक्टली डिॲक्टिवेट झालेला आहे. आता कधी कधी OTP येतो, कधी कधी OTP येत नाही. मला आता OTP आला नाही. याचं कारण आहे की सकाळी मी ॲक्टिवेट केलं होतं त्यावेळेला मला इथे OTP रिसीव्ह झालेला होता. त्यामुळे कदाचित दुसरा OTP रिसीव्ह झाला नसेल. सो तुम्हाला OTP येऊ शकतो तुमच्या मोबाईलवर आणि OTP तुम्ही एंटर करून सगळी प्रोसेस इथे डिॲक्टिवेट करू शकता. आता हे ॲक्टिवेट कधी होईल? ॲक्टिवेट आफ्टर रात्री 12:50. आता 12:50 दुपारी आपण काय केलं?
बंद केलं, आता रात्री 12:50 नंतर तुम्ही ॲक्टिवेट करू शकता. हे ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होत नाही. इथे अशा प्रकारे बटन येतं आणि त्यानंतर ते तुम्हाला ॲक्टिवेट करावं लागतं. ॲक्टिवेट करायसाठी कुठलाही तुम्हाला डॉक्युमेंट्स परत सबमिट करायचे नाही आहेत. फक्त एक OTP येईल, त्या OTP टाकल्यानंतर तुम्हाला ते ॲक्टिवेट करता येईल. सो डिॲक्टिवेटसाठी पण OTP विचारला जातो, कधी कधी नाही विचारत, कारण मी आज दिवसभरात 2-3 वेळा केलं, त्यामुळे नाही विचारलं असेल मला. त्यामुळे इथे OTP विचारलेलं नाही, कधी कधी विचारू शकतात. सो ॲक्टिवेट करायसाठी तुम्हाला परत सकाळी सकाळी ॲक्टिवेट करावं लागेल मार्केट ओपन व्हायच्या अगोदर, आणि लगेच होऊन जातं. 2 मिनिटाचं काम आहे, OTP टाकला की लगेच ॲक्टिवेट होतं. तर हे वापरून तुम्ही तुमचं ओव्हर ट्रेडिंग जे आहे ते ओव्हर ट्रेडिंग कमी करू शकता, आणि तुम्हाला प्रॉफिट जे होणार आहे ते प्रॉफिट तुम्ही होल्ड करून ठेवू शकता, आणि ते जे प्रॉफिट लॉसमध्ये कन्वर्ट होत आहे त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. सो हे किल स्विच जे फीचर आहे ते झिरोदामध्ये तुम्ही वापरू शकता. झिरोदाचं अकाउंट जर ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन अकाउंट ओपन करू शकता आणि हे फीचर वापरू शकता. सो एन्जॉय ट्रेडिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.